मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सिंधू आता श्रीकांतला म्हणत असते की या पेटीमध्ये काही नाहीये, त्यामुळे तुम्ही काहीही शोधण्याचा प्रयत्न करू नका प्लीज, असं जेव्हा ती रागातच म्हणत असते. श्रीकांत म्हणतो, तुम्ही या पेटीपासून हालतच का नाही आहात, मला कळतच नाही तुम्ही बाजूला का होत नाही, नाहीतर मी इन्स्पेक्टर साहेबांची मदत घेईल. सिंधू म्हणते, तुम्ही अगोदर तुमच्या भाचीला शोधा, म्हणजे तिथेच राघव असेल, कारण तिने आणि तुम्ही हा प्लॅन केलाय आणि माझ्या राघवला माझ्यापासून दूर केलंय, बरोबर ना? हॉस्पिटलमधून तुम्हीच पळवलंय ना? मग आता श्रीकांत म्हणतोय, पोरी मी तुला शेवटचं सांगतोय हा, हो अगोदर बाजूला, मॅडम इकडे या अगोदर, असं म्हणून तो त्या मॅडमला आता इकडे बोलवतो आणि म्हणतो, सिंधूला अगोदर तुम्ही बाजूला व्हायला सांगा. मग आता त्या मॅडम ह्या तेथे येतात आणि सिंधूला लगेच बाजूला घेतात. तेव्हा सिंधू आता खूपच आरडाओरडा करत असते आणि म्हणत असते की प्लीज नाही आहे काही त्याच्यामध्ये, मी खोटं का बोलू. श्रीकांतला आता सिंधूवर संशय आल्यामुळे नक्की त्या पेटीत काय आहे हे त्याला पाहायचंच असतं. इकडे राघव मात्र आता लपून बसलेला असतो. त्यावेळी सिंधूला आता बाजूला काढण्यात येतं आणि मग आता श्रीकांत हळूहळू ती पेटी उघडू लागतो. तेव्हा सिंधूच्या मनाची धाकधूक आता वाढू लागते. ती आता मनातल्या मनात विघ्नहर्त्याकडे प्रार्थना करू लागते की बाप्पा काहीही करून तू माझी मदत करच, कारण जर तू आत्ता माझी मदत केली नाही ना तर हा श्रीकांत वकील आहे ना अजिबात माझ्या राघवला सोडणार नाही. असं जेव्हा आता ती म्हणत असते ना, श्रीकांत हा खूपच एक्साइट असतो. पेटीमध्ये नक्की राघव असेल असं त्याला 100% खात्री असतेच. पण राघवने आता त्याच्या अंगाच्या वरून आता ती गादी घेतलेली असते, त्यामुळे आता तेथे राघव त्यांना दिसतच नाही. तेव्हा आता राजश्री, रेश्मा, त्याचबरोबर रुक्मिणी, त्याचबरोबर ऋतुजा यांच्या जीवात जीव येतो, कारण राघव त्याला दिसतच नाही. तेव्हा सिंधू तर मात्र खूपच खुश असते. तेव्हा त्या पेटाऱ्याचं झाकण हे श्रीकांत पुन्हा लावून ठेवतो. तेव्हा राघव आता त्या एका बिळामधून पाहत असतो, कारण तो त्या गादीखाली लपलेला असतो. त्यानंतर आता सिंधू विचारते, काय झालं की नाही समाधान तुमचं? तुम्ही वयाने मोठे आहात ना, म्हणून एवढा वेळ मी तुमचं बोलणं सहन करतीये, पण आता नाही हा, आता मी अजिबात तुमचं ऐकू शकत नाही. आता तुमची दादागिरी मी अजिबात खपवून घेणार नाही. लवकरात लवकर तुम्ही माझ्या राघवला शोधा, ची सिंधू आता धमकीच देते. तेवढ्यातच आता राघवला जोराची शिंक येते आणि त्याचा आवाज नेमका श्रीकांत आणि तेथे असणारे सर्वजण ऐकतात. तर आता सिंधूच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण आता श्रीकांतने बरोबर तो आवाज ऐकलेला असतो. त्याच वेळी आता घरातील सर्वजण देखील घाबरतात. राजश्री तर एकदम डोक्यालाच हात लावते. रुक्मिणी, रेश्मा, ऋतुजा यांनाही प्रचंड असं घाबरल्यासारखं होतं. आपलं पितळ या क्षणी उघड पडतंय की काय असं त्या चौघींनाही वाटत असतं. तेव्हा श्रीकांत मात्र आता संशयित नजरेने सिंधूकडे आणि त्या पेटाऱ्याकडे पाहू लागतो. तेव्हा या गाद्यांच्या खाली नक्की काय आहे असं आता लगेच श्रीकांत विचारतो. त्यावेळी आता सिंधू म्हणते, गाद्यांच्या खाली नक्की काय असणार आहे? संशय घेण्यालाही मर्यादा असते की नाही? श्रीकांतला आता संशय आलेला असतो, राघव इथेच आहे या गादीखाली, म्हणूनच तो आता एकदम टेन्शनमध्ये येतो आणि लगेच ती पेटीचं झाकण पुन्हा उघडू लागतो. त्याचवेळी सिंधू आता लगेच रेश्माला खुणावते. तेव्हा रेश्मा रिमोट घेते आणि लगेच टीव्ही ऑन करते. टीव्ही ऑन केल्याबरोबरच आता सर्वांचं लक्ष तिकडे जातं, त्यामुळे श्रीकांतच्या हातात जे पेटीचं झाकण असतं ना ते आपोआप खाली पडतं आणि राघव आपसुकेस आता मोकळा श्वास घेऊ लागतो. काही वेळानंतर आता सर्वजण टीव्हीच्या समोर उभे असतात आणि ती ब्रेकिंग न्यूज पाहू लागतात, ज्यामध्ये आता असं सांगण्यात आलेलं असतं की सिटी हॉस्पिटलमध्ये राघव रत्नापारखी यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांना पळवून नेण्यात आलंय आणि ज्या गाडीतून राघव रत्नापारखी यांना पळवून नेण्यात आलं होतं ना त्या गाडीचा भीषण अपघात झाला आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तेव्हा भाऊजी म्हणून आता रेश्मा ही खूप रडू लागते. त्याचवेळी आता टीव्हीवर सगळं काही ते चित्र दाखवण्यात येतं की कशा प्रकारे अपघात झाला, कशा प्रकारे वरून गाडी दरीत खाली कोसळली. तेव्हा सिंधू आता श्रीकांतकडे पाहू लागते. घरातील सर्वजण अगदी इमोशनल झालेले
असतात. तेव्हा राघव असं घरातील सर्वजण जोरात ओरडतात. तेव्हा आता सिंधू तर तिथे टिपॉयवरच बसते आणि म्हणते राघव असं म्हणून ती प्रचंड रडू लागते आणि श्रीकांतकडे बोट करत म्हणते, या माणसाने माझा आनंद हिरावलाय, या माणसाने जीव घेतला माझ्या नवऱ्याचा, असं म्हणून ती श्रीकांतवर आता आरोप करू लागते आणि त्याची दिशाभूल करू लागते. तेव्हा घरातील सर्वजण आता खोटं खोटं रडण्याची ऍक्टिंग करू लागतात. तेव्हा श्रीकांत तर पूर्णपणे शॉकमध्ये असतो आणि मी तर काही केलं नाही, मग राघवला पळवलंच कुणी, हे त्याला काही उमजतच नसतं, कळतच नसतं. त्यावेळी आता तो एकदम सगळ्यांकडे पाहू लागतो. तेव्हा सर्वजण आता मोठ्यानेच राघव असं ओरडतात आणि खूप रडू लागतात. सिंधू आता रडतच म्हणते, एका निरपराध माणसाला तुम्ही पळवलत आणि मारलत, काय गुन्हा केला होता माझ्या राघवने एवढा. तेव्हा राजश्री सुद्धा मस्त अशी ॲक्टिंग करत आता डोक्याला हात लावते आणि म्हणते, राघव बेटा ये ना लवकर. तेव्हा ऋतुजा आता म्हणते, वहिनी प्लीज तुम्ही शांत बसा ना, प्लीज वहिनी, राघवच्या बाबतीत असं व्हायला नको होतं. असं जेव्हा ऋतुजा म्हणते त्यावेळी आता रुक्मिणी मात्र म्हणते, पण मी अजिबात शांत बसणार नाहीये, माझ्या पुतण्याला न्याय मिळावा म्हणून पोलिसात मी तुमची तक्रार करणार आहे. तेव्हा सिंधू आता रडतच म्हणते, पण त्याने काय होणार आहे काकू, आपले राघव आपल्याकडे परत येणार आहेत का, या माणसाने आनंद हिरावून घेतलाय माझा. असं रागात जेव्हा आता ती श्रीकांतकडे पाहून म्हणते तेव्हा श्रीकांत आता एकदम गप्प असतो, काहीही बोलत नाही. तेव्हा रुक्मिणी म्हणते, आता तुमच्या आत्म्याला शांती मिळाली का, तुम्ही आमच्या सर्व रत्नपारखी कुटुंबाचे गुन्हेगार आहात. तेव्हा राजश्री, रेश्मा आणि ऋतुजा या त्या तिघीही एकमेकींकडे पाहतात आणि गालात हसतात. त्यानंतर रुक्मिणी म्हणते की आम्ही सर्वजण सांगत होतो, सिंधू सांगत होती की त्याला बाहेर शोधलं पाहिजे, परंतु नाही, तुम्ही तुमचा हट्टीवादपणा करत राहिलात, आमच्या राघवला तुम्ही बाहेर शोधलं नाही, इथे शोधलं परंतु इथे तो सापडला नाही आणि आता त्याचा ॲक्सिडेंट झालाय. त्या वझेंनी तुम्हाला सांगितलं होतं की राणीने राघवला पळवलंय, परंतु नाही ना, तुमचा विश्वासच बसला नाही या गोष्टीवर. तेव्हा राजश्री आता रडू लागते. त्यावेळी कुणाला काही सुचत नाही आता काय करावं. म्हणूनच आता सिंधू म्हणते, आई तुम्ही स्वतःला आता सांभाळा, आपण दोघीच एकमेकींसाठी आहोत, आता आपण सगळ्याजणी एकमेकींसाठी आहोत एकमेकींना, असं म्हणून ती अजूनच रडू लागते. तेव्हा सिंधू म्हणते, ॲक्सिडेंट झाला ते ठिकाणी मी जाऊन येते. रुक्मिणी म्हणते, नको जाऊ अगं सिंधू प्लीज, आम्हाला इथे कुणीतरी पाहिजे ना गं धीर देण्यासाठी. सिंधू म्हणते, आता मलाच धीर द्यायला कोणी नाही तर मी तुम्हाला काय धीर देणार. तेव्हा राजश्री आता जोरातच चक्कर येऊन खाली पडते. तेव्हा सर्वजणी तिच्याकडे धाव घेतात. मग आता श्रीकांत हा सगळ्यांकडे पाहतच राहतो, कारण आता त्याला समजतच नसतं नक्की हे काय चाललंय, हा ड्रामा चाललाय की हे खरं आहे, हे त्याला कळतच नसतं. तेव्हा हे परमेश्वरा, या माणसाने माझ्या राघवचा जीव घेतला असं राजश्री म्हणते आणि प्रचंड रडू लागते. काही वेळानंतर आता सर्वजणी तिथे पोलीस स्टेशनमध्ये येतात आणि मग श्रीकांत देखील तिथे आता आलेला असतो आणि मग तो विचारतो, इन्स्पेक्टर साहेब मला एक सांगा, ज्या ठिकाणी राघवचा ॲक्सिडेंट झाला तिथले काही CCTV फुटेज वगैरे. मग आता ते इन्स्पेक्टर साहेब सांगू लागतात, कसं आहे ना अहो ॲडव्होकेट श्रीकांत सर, अहो आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो, तपासणीसुद्धा केली, परंतु दुर्दैवाने तो CCTV कॅमेराच अगोदर बंद पडला होता. तेव्हा सर्वजणी अजूनच रडू लागतात. तेव्हा श्रीकांत आता त्यांच्याकडे पाहतच राहतो. मग नंतर आता तो विचारतो, पण ॲक्सिडेंट झाला त्यावेळी आता ॲक्सिडेंटमध्ये मृत पावलेली व्यक्ती ही राघव रत्नपारखी आहे, हे कन्फर्म झालंय का, असं आता जेव्हा श्रीकांत विचारतो ना तेव्हा इन्स्पेक्टर साहेब सांगू लागतात, अजून तर कन्फर्म झालेलं नाही आहे, कारण ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला ना ती गाडी अगदी जळून खाक झाली होती आणि त्यामुळेच आयडेंटिफाय करणं खूपच कठीण जाते. आम्ही बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवली आहे, लवकरच कळेल, असं म्हटल्याबरोबरच आता इकडे श्रीकांत मात्र विचारात पडतो. तेव्हा सर्वजणी अजूनच एकदा मोठ्याने अगदी हंबरडाच फोडतात, राघव ये ना बाळा पटकन. तेव्हा सिंधू म्हणते, राघव का गेलात मला तुम्ही सोडून, मी तुमच्याशिवाय आता कशी जगू, सांगा ना तुम्हीच. तेव्हा आता ती पटकन रुक्मिणीला देखील इशारा करते की रडा जोरात अजून. मग आता मोठ्या मोठ्याने त्या सर्वजणी रडू लागतात, तर श्रीकांतची पूर्णपणे कोंडी झालेली असते. त्यानंतर आता सिंधू जोरातच ओरडते की राघव तुम्ही का गेलात एकटीला सोडून, मलाही तुमच्याबरोबर घेऊन जायचं ना.
तेव्हा श्रीकांत आता मनातच म्हणतो, या सगळ्या जणी अगदी रडण्याचं नाटक करतायत, मीही यांना आत्ता असा धडा शिकवतो ना की या बघतच राहतील. तो आता बाहेर निघालेला असतो तेव्हा रुक्मिणी पुढे जाते आणि सणासण श्रीकांतच्या 4-5 कानाखाली मारते. त्यावेळी श्रीकांत आता गालच पकडून राहतो, त्याचा गाल पूर्णपणे लाल झालेला असतो. तेव्हा सर्वजणींना आता आश्चर्याचा धक्काच बसतो. सिंधू मात्र गालात हसतच त्याच्याकडे पाहते. त्यावेळी आता राजश्री म्हणते की तुमच्यामुळे आमचा राघव आम्हाला सोडून गेलाय. एका इमानदार पोलीस ऑफिसरवर तुम्ही नाही ते आरोप केलेत. हे आरोप मी कधीही मान्य करणार नाही, समजलं? त्याला गुन्हेगार म्हणून सिद्ध करण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे. आता मिळाली ना तुमच्या जीवाला शांती, असं म्हणून रुक्मिणी खूपच चिडते. तेव्हा श्रीकांत आता रागातच म्हणतो, काय वाटेल ते बोलायचं नाही, समजलं? मग आता रुक्मिणी सुद्धा रागातच म्हणते, मी खरं आहे ना तेच बोलतीये, समजलं? त्यावेळी आता रागातच पुढे रुक्मिणी म्हणू लागते, मिस्टर श्रीकांत धर्माधिकारी, हे पहा, मला आता खात्री पटलेली आहे, आमच्या राघवचा अपघात झालेला नाहीये, आमच्या राघवचा मर्डर केला आहे तुम्ही, मर्डर. आमचा राघव तुमच्यामुळे गेलाय, तुम्ही मारलंय त्याला. आता सिंधू लगेच आईंना इशारा करते. तेव्हा राजश्री आता रडतच पुढे जाते आणि म्हणते, वहिनी, अहो वहिनी, प्लीज तुम्ही शांत राहा ना. या राक्षसाला आपण नको शिक्षा द्यायला. अहो आपला राघव अगदी तत्वनिष्ठ आणि प्रामाणिक ऑफिसर होता आणि त्याला अजिबात हे आवडणार नाहीये. राघवसाठी आपण कायदा नको हातात घ्यायला. या माणसाला त्याच्या कर्माची शिक्षा नक्कीच मिळेल, असं रागातच राजश्री म्हणते. तेव्हा सिंधू देखील आता रडतच म्हणते, बरोबर आहे आई तुमचं. राघव जिथे कुठे असतील ना, आपल्याला बघत असतील, त्यांनाही आपल्याबद्दल खूप वाईट वाटत असेल. आपण असं रडायला नको, नाही तर ते सुद्धा तिकडे रडतील. मग आता रेश्मा म्हणते, हो, राघव भाऊजी जरीही आज आपल्यात नसले तरीही त्यांचे जे काही प्रिन्सिपल आहेत ते आपल्याला फॉलो करायला हवेत ना. त्यावेळी सिंधू म्हणते, हो बरोबर आहे अगं रेश्मा तुझं, असं म्हणून ती आईला आणि त्याचबरोबर रुक्मिणीला म्हणते की तुम्ही बसा बरं अगोदर. तेव्हा त्या दोघीही आता तिथे बसतात. तर श्रीकांत आता गाल चोळतच तिथून जायला निघतो. त्यावेळी सिंधू आता म्हणते की धर्माधिकारी साहेब जरा थांबवा. मग आता धर्माधिकारी थांबतो. त्याच वेळी तो विचारतो, काय? मग आता सिंधू म्हणते, अजूनही तुम्हाला असं वाटतंय का धर्माधिकारी साहेब की माझे राघव हे जिवंत आहेत? असं म्हणून ती खूप मोठ्याने हसते आणि म्हणते, हो, राघव जिवंतच आहे. हा आम्ही केलेला प्लॅन होता, म्हणजे प्लॅन तुमचा होता, फक्त आमच्या युक्तीने आम्ही खेळलो. असं म्हणून आता ती धर्माधिकारीला सत्य सांगते की कशाप्रकारे तुमचा प्लॅन आम्ही तुमच्यावरच उलटवला. त्यावेळी आता सर्वजणी मात्र हसू लागतात. तेव्हा सिंधू म्हणते, हे पहा, तुमच्या भाचीला जाऊन सांगा, तिला राघवला मारायचं होतं ना, मग मारू देत तिला. कारण मी तुम्हाला आत्ता चॅलेंज देऊन सांगते, तुमच्यात हिंमत असेल ना तर राघवला कुठूनही तुम्ही शोधून दाखवाच. आता मला मानेल तुमच्या भाचीने आणि तुम्ही फक्त राघवला शोधून दाखवा, म्हणजे सगळं काही ठीक होईल. तुम्ही जी स्वप्न पाहत होता ना, तर ती स्वप्न आता तुमची भंग पावणार आहेत, कारण तुम्ही या सिंधूला चॅलेंज दिले आहे, समजलं? तेव्हा आता श्रीकांतला समजतं राघव जिवंत आहे, यांनी आपला डाव आपल्यावरच उलटवला. मी आज आत्ता तुम्हाला इथे चॅलेंज करते की राघव जिवंत आहे ना, हे तुम्ही फक्त सिद्ध करून दाखवा. तेव्हा श्रीकांत आता काही न बोलता तेथून जातो. त्याला समजतं की या सिंधू बरोबर मी पंगा घेऊन खूप मोठी चूक केली. तर सर्वजणी आता सिंधूकडे पाहतच राहतात. सिंधूने अशी आता खेळी खेळलेली असते ना, असा प्लॅन केलेला असतो ना जबरदस्त, त्यामुळे श्रीकांत आता त्याच्याच अडचणीमध्ये वाढ करून घेतो. दुसरीकडे आता मधूला जेव्हा ही सगळी गोष्ट समजते तेव्हा मधूचा आता पूर्णपणे तिळपापड होतो. ती आता मामावर खूपच चिडते आणि म्हणते, मामा, मी तुला सांगितलं होतं ना हा सगळा सिंधूचा डाव आहे म्हणून, पण तू माझं ऐकलं नाही मामा. तू असं का केलंस मामा? अरे तुला माहीत होतं ना ती सिंधू किती चालाक आहे म्हणून, मग आता तू हलक्यात घेतलंच कसं तिला? त्यावेळी मामा म्हणतो, माझ्याकडून झाली चूक, काय करायचं? इथून पुढे मी अजिबात तिच्यावर असा विश्वास ठेवणार नाही. एक डाव तिने जिंकला म्हणून काय झालं? मी एकही केस न हरलेला वकील आहे. मी कोणताही तिचा डाव असा सहजासहजी उधळून टाकू शकतो. तुला तर माहीतच असेल की कशा प्रकारे मी काम करतोय, ते माझ्या कामाची पद्धत कशी आहे ती. त्यावेळी ती म्हणते, हो ते सगळं आहे मामा, परंतु तुला माहीत नाही अजून सिंधू कोणत्या चालीची आहे. अरे सिंधू बरोबर पंगा घेणं म्हणजे एवढं सोपं काम नाही आहे. सिंधू ती सिंधू आहे का, मला माहीत आहे ना, एवढे दिवस मी रत्नपारखी कुटुंबात राहिलेली आहे, मला माहिती आहे
ती कशाप्रकारे डावपेच खेळते, कशाप्रकारे सर्वांना एक करते आणि त्याचबरोबर आपल्या बाजूने वळवून घेत कसा सर्वांचा डाव ती फूस करते म्हणून. त्यावेळी आता मामा म्हणतो, पण ही एवढी मुलगी चालाक आहेच कशी काय? त्यावेळी त्या मुलीने काय काय केले ना आजपर्यंत मामा, अजून तुला माहीत नाही आहे, असं राणी म्हणते. कारण तिने माझा शोध घेण्याचा प्रयत्न केलाय, यावरूनच तू समज की तिची बुद्धी कशी असेल. आता जे करायचं आहे ना मामा ते मी करणार. मग आता मामा म्हणतो, असं करून चालणार नाही आहे, तू घराबाहेर पडणं शक्य नाही आहे बाळा. मधू तू जरा समजून घे. अगं भाऊ जिथे कुठे असेल ना त्याला मी शोधून काढेल, तू अजिबात काळजी करू नकोस, माझ्यावर हे काम सोपव. तेव्हा ती म्हणते, नाही मामा मी तुमच्यावर नाही सोपवू शकत हे काम. आता त्या सिंधूचं आणि राघवचं काय करायचं ना ते मी माझ्या पद्धतीनेच बघते, तुम्ही अजिबात यामध्ये लक्ष घालू नका, असं रागातच ती जेव्हा म्हणते तेव्हा मात्र मामा आता म्हणतो, ऐक मधू तुला हे जमणार नाही आहे, तू बाहेर पडली तर घोळ होईल. पण मधू ऐकतच नाही. मधू हट्टीवादपणा करते आणि म्हणते, नाही मामा मी बाहेर पडून त्या सिंधू राघवला धडा शिकवणार. तर आता दुसरीकडे सिंधू आणि राघव निवांत गप्पा मारत घरात बसलेले असतात. तेव्हा सिंधू आता म्हणते, तुम्ही घरी येणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं राघव. तेव्हा राघव म्हणतो, हो माझ्यासाठीही मी घरी येणं खूप महत्त्वाचं होतं, मला तुमच्या सर्वांसोबत वेळ घालवायचा आहे. मग आता सिंधू म्हणते की आता सगळं काही नीट होईल, त्या मधूला आता चांगलाच धडा शिकवतासुद्धा येईल. राघव म्हणतो, पण असं नाही आहे सिंधू, अगं अजूनही काही गोष्टी क्लिअर झालेल्या नाही आहेत, अजूनही खूप मोठी जबाबदारी आपल्यावर आहे, आपण अर्धी लढाई तर जिंकलो आहोत. असं जेव्हा सिंधू म्हणते तेव्हा राघव म्हणतो, हो करेक्ट, पण अजूनही आपण पूर्ण लढाई जिंकलेलो नाही आहे सिंधू, कारण आपली लढाई तर अजून चालू होणार आहे. पुढे आता सिंधू म्हणते, मधू जगासमोर आल्याशिवाय या प्रकरणावर अजिबात पडदा पडणार नाही आहे. तेव्हा राघव म्हणतो, हो बरोबर आहे, परंतु माझ्या अपघाताची न्यूज ऐकून तो धर्माधिकारी चांगला शॉक झाला असणार आहे, बघच तू, त्याच्या पायाखालची सुद्धा जमीन सरकली असेल. त्यावेळी सिंधू म्हणते, मधूचाच डाव आपण तिच्यावर उलटवला आहे, हे एव्हाना त्यांच्या लक्षात सुद्धा आलं असेल, हो की नाही राघव? तेव्हा राघव म्हणतो, हो बरोबर आहे. पुढे आता राघवला वेगळा संशय येतो आणि तो लगेच विचारतो, काय ग सिंधू मला एक सांग, ही आता जी सिच्युएशन सुरू आहे, गोष्टी अशा प्रकारे घडतायत, ते सगळं पाहून ती मधू जगासमोर येईल असं तुला वाटतं का? त्यावेळी सिंधू हसते आणि म्हणते, का नाही येणार राघव मधू जगासमोर, कारण तिच्याकडे दुसरा पर्यायच नाही राहिला आहे राघव, मी तो पर्यायच आता पूर्णपणे पुसून टाकलाय तिच्यासाठी दुसरा, आता तिला जगासमोर येणं भाग पडणार आहे. पुढे आता सिंधू म्हणते, तुम्हाला शोधण्यासाठी ती नक्कीच बाहेर येणार, किंवा तुम्ही जिवंत आहात ना हे सिद्ध करण्यासाठी ती नक्कीच बाहेर येणार, माझी खात्री आहे 100%. काहीही झालं तरी ती सगळ्यांसमोर येणारच आणि त्याच संधीचा आपण फायदा घेणार आहोत. त्यावेळी राघव म्हणतो, तू ग्रेट आहेस सिंधू, थँक्यू सो मच. कारण का तेही मी तुला सांगतोय, पण त्या अगोदर मला तुला एक गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजे मला तुझा खूप अभिमान आहे. आय एम सो प्राऊड ऑफ यू. राघव आता म्हणतो तेव्हा सिंधू त्याच्याकडे पाहतच राहते. मी जेव्हा जेलमध्ये होतो ना सिंधू, तेव्हा परिस्थिती खरंच आपल्या हाताबाहेर होती, घरातील सर्वजण खरंच खूप टेन्शनमध्ये होते माझ्या जेलमध्ये जाण्यामुळे, तरीही मला तेथे राहून अजिबात टेन्शन नव्हतं. मला माहीत होतं सिंधू तू काही ना काही सिंधुगिरी करणार आणि मला या जेलबाहेर काढणार म्हणून, आणि आज इथे मी स्वतःच्या घरात बसलोय, आज आपल्याच घरात बसून मी तुझ्याबरोबर निवांत गप्पा मारतोय. त्यावेळी सिंधू म्हणते, हो ना किती छान. पुढे राघव सिंधूचं कौतुक करताना अजिबात थकत नाही, तो म्हणतो, तू ग्रेट आहेस सिंधू, कारण तू कधीच हार मानत नाही, जे बोलतेस ना सिंधू ते नेहमी करून दाखवतेच, आणि सगळ्यांचा खूप मोठा आहे विश्वास तुझ्यावर, आणि तू तो विश्वास तर कधीच तोडत नाही. जर कोणी प्रॉब्लेममध्ये असेल तर तूच त्याची ताकद बनून अगदी त्या प्रॉब्लेमवरचं सोल्युशन काढतेस, आणि या सगळ्या कारणासाठी मनापासून थँक्यू सिंधू, असं म्हणून तो सारखा तिला थँक्यू म्हणतो. तेव्हा सिंधू आता त्याच्याकडे पाहतच राहते, कारण राघव आता मनापासून आणि भरभरून सिंधूचं कौतुक करत असतो की एवढा मोठा वकील असून देखील, म्हणजे श्रीकांत वकील हा काही अगदी साधासुद्धा वकील नाही, एकही केस त्याने आजपर्यंत हरलेली नाही आहे, परंतु सिंधूला घरच्यांनी साथ दिल्यामुळे सिंधूने असं काहीतरी केलेलं असतं ना की श्रीकांत वकिलाचा डावच
त्याच्यावर उलटवलेला असतो. म्हणून राघव अगदी अभिमानाने ताठ मान करून सिंधूकडे पाहत असतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये राघव सिंधू दोघेही बोलत असतात. तेव्हा आता राणीला त्या बिळातून बाहेर यावं लागेलच राघव, असं सिंधू म्हणते. आणि एकदा का ती सर्वांसमोर आली ना की आपण तिला रंगेहात पकडायचं. तेव्हा आता राघवच्या लक्षात येतं पुढे नक्की काय करायचं आहे. त्यानंतर आता राघव हा घरापासून बाईकवर निघालेला असतो आणि त्याने हेल्मेट घातलेलं असतं. त्याच वेळी आता सिंधू जेव्हा बाहेर असते तेवढ्यातच समोरून श्रीकांत वकील येतो. अरे राघव, तू कुठे पळून चालला आहेस? कारण तुझे सर्व मार्ग मी बंद केले आहेत. आता तू अगोदर हेल्मेट काढ, असं म्हणून आता राघवला तो हेल्मेट काढायला सांगतो. परंतु राघव आता तो हेल्मेट काढत नाही. त्यावेळी आता तो रागातच त्याच्याकडे पाहू लागतो. तर सिंधू आता नक्की काय आयडिया करणार आणि श्रीकांतला पुन्हा एकदा कशी मात देणार हे पाहणं मनोरंजक ठरेल. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.